आपण अभ्यासत आहोत गणित भाग 1 मधील प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी त्यामधील सराव संच 3.3 मधील उदाहरण आपण अभ्यासणार आहोत। आता पाचवा प्रश्न आहे 1 व 140 यांच्या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। 1 ते 140 च्या दरम्यान असलेल्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्या दिलेल्या आहेत। इथे 4, 8 टिंब 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 लास्ट शेवटची जी संख्या आहे ती आहे 136। या एकूण किती संख्या म्हणून n बरोबर इथे आपल्याला चौकटीमध्ये प्रश्नचिन्ह काढायचं आहे कारण आपल्याला ही संख्या माहित नाही। a बरोबर a म्हणजेच पहिली संख्या कोणती आहे या श्रेणीतील पहिली संख्या 4 आहे। a बरोबर 4। दोन पदांमधला जो फरक आहे 8 वजा 4 तोही किती येणार 4। tn बरोबर शेवटचं पद tn म्हणजे शेवटचं पद किती आहे 136। त्यानंतर पुढची कृती आपल्याला बघायची आहे। त्यानंतर n काढण्यासाठी सूत्र दिलेलं आहे tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d। या सूत्रामध्ये आपण किमती ठेवायच्या आहेत। tn च्या जागी 136, a ची किंमत आहे 4 आणि d ची किंमत आहे 4। मग आता या किमती ठेवून आपल्याला n ची किंमत काढायची। आता इथे आपल्याला कच्चं काम करायचं आहे। 136 बरोबर 4 अधिक n वजा 1 गुणिले 4। हे 4 इथे अधिक आहे तिथे आल्यानंतर वजा होतील। 136 वजा 4 बरोबर n वजा 1 गुणिले 4। हे 4 इथे गुणिले आहेत इथे आल्यावर भागिले होतील। 136 वजा 4 आले 132 आणि भागिले 4 बरोबर n वजा 1। 132 ला 4 ने भाग लावला तर भागाकार येतो 33 बरोबर n वजा 1। मग हा वजा 1 आहे या साईडला आला अधिक झाला 33 अधिक 1 बरोबर n बरोबर 34। म्हणजे n ची किंमत किती आली 34 आली जी आपल्याला इथे लिहायची आहे। त्यानंतर sn काढायचा आहे। sn बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d हे सूत्र आहे। या सूत्रामध्ये आपल्याला किमती ठेवायची आहे। s कितवं पद आपल्याला काढायचं आहे 34। s 34 बरोबर 34/2 कंसात 2a म्हणजे a ची किंमत आहे 4 गुणिले 2 किती येतील 8 अधिक n वजा 1 n आहे 34 वजा 1 गुणिले d आहे 4। मग आपल्याला काय मिळेल 34 भागिले 2 किती येतील 17 कंसात 8 अधिक 34 वजा 1 आले 33 गुणिले 4 मग 17 कंसात 8 अधिक 33 गुणिले 4 आले 132 बरोबर 17 गुणिले 140 बरोबर 2380 हा गुणाकार आला। 34 ची किंमत 2380। मग 1 व 140 या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज किती आहे 2380 आहे। तर अशी कृती आपल्याला पूर्ण करायची आहे। तर पूर्ण करताना काही कच्चं काम आपल्याला करावं लागेल। हे आपल्याला उदाहरणामध्ये सोडवता येणार नाही, हे आपल्याला रफ मध्ये करून नंतर इथे उत्तरं लिहायची आहे। 6वं उदाहरण आहे एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे तर तिचे 28वे पद काढा। आता यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे तर t55 दिलेला आहे। पहिल्या बेरीज दिलेली म्हणजे S55 दिलेला आहे। S55 बरोबर 3300 दिला आहे। मग आपल्याला SN चं सूत्र वापरायचं आहे आणि ही किंमत त्यामध्ये ठेवायची आहे। आपल्याला माहित आहे की
हे सूत्र आपल्याला माहित आहे. SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d. SN ची किंमत किती आहे? 55 आहे. बरोबर 55/2 कंसात 2a अधिक 55 वजा 1 गुणिले d. माहिती नाही आपल्याला d, म्हणून d तसाच लिहायचा आहे. a आणि d तसाच येईल. S 55 ची किंमत दिलेली आहे. किती आहे? 3300. हे 2 या बाजूला गुणिले येतील. गुणिले 2 बरोबर 55 कंसात 2a अधिक 55 वजा 1 आले 54 d. आता 55 इथे भागिले येतील. 3300 गुणिले 2 छेद 55. हे 55 इथे गुणिले आहे, तिथे आल्यावर भागिले होतील. इथे राहतील 2a अधिक 54 d. 55 ने आपण भाग लावू शकतो. 55 गुणिले 6 केले 6 पंचे 30, 6 पंचे 30 आणि 3 33 येतील. 55 एके 55, 55 6, 55 सक 330 आणि वर हा 0 60. 60 गुणिले 2 म्हणजे किती झाले? 120. 120 बरोबर 2a अधिक 54 d. आता याच्यामध्ये 2 कॉमन आहे, तो आपण बाहेर काढू. 120 बरोबर 2 कंसात a अधिक 27 d. 27 कसे आले? 27 दुने 54. 2 आपण बाहेर काढलेले आहे. आता हे 2 गुणिले आहे, तिथे आल्यानंतर भागिले होते. 120/2 बरोबर a अधिक 27 d. 120 भागिले 2 किती येतील? 60. 60 दुने 120. a अधिक 27 d. म्हणजे a अधिक 27 d ची किंमत किती आली? 60 आली आहे. म्हणजे हे झालं आपलं समीकरण 1. या बाजूला लिहिलं तरी चालेल. a अधिक 27 d बरोबर 60. तर ही आपल्याला किंमत मिळालेली आहे. तर आपल्याला कोणतं पद काढायचं आहे? 28वे पद काढायचं आहे. आपल्याला आता 28वे पद काढण्यासाठी कोणत्या सूत्राचा वापर करावा लागेल? Tn बरोबर a अधिक n वजा 1 d. a अधिक n वजा 1 d. आता कितवं पद काढायचं आहे? 28वा. T28 बरोबर a ची किंमत आपल्याला माहिती नाहीये. कंसात n वजा 1 d. n किती आला आपला? 28 वजा 1 गुणिले d. आता इथे T28 बरोबर a अधिक 28 वजा 1 27 d बरोबर T28 आले. आता a अधिक 27 d किती आहे? 60 आहे. म्हणजे ही किंमत आपण इथे ठेवू शकतो. समीकरण 1 वरून T28 बरोबर a अधिक 27 d ची किंमत किती आहे? 60 आहे. बरोबर, म्हणून इथे आपण a अधिक 27 d च्या ऐवजी 60 लिहायचे. म्हणजे 28वे पद किती आहे? 60 आहे. या अंकगणिती श्रेणीचे 28वे पद 60 आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला SN वापरायचं आहे आणि दुसऱ्या वेळी आपल्याला TN वापरून किंमत काढायची आहे. 7वं उदाहरण आहे. एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 व गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधा. आणि त्यांनी ही पदं घ्यायला सांगितलेली आहे कंसामध्ये. क्रमागत पद जी आहेत
ए वजा डी, दुसरं पद आहे ए आणि तिसरं पद ए अधिक डी, याप्रमाणे ही पदं घ्यायची आहे. आपण उदाहरणाची सुरुवात, उत्तराची सुरुवात त्यापासूनच करायची आहे. समजा अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदे ए वजा डी, ए अधिक डी आहे. मग उदाहरणातील पहिल्या अटीनुसार, पहिली अट काय आहे तर 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे. मग ही जी 3 क्रमागत पद आहेत ए वजा डी अधिक ए अधिक डी बरोबर 27. कंस काढून टाकू आपण. ए वजा डी अधिक ए अधिक डी बरोबर 27. कारण अधिक चिन्ह असलं की कंस चिन्ह काही बदलत नाही. हा वजा डी आहे, हा अधिक डी आहे, कॅन्सल झाला. ए अधिक ए किती ए झाले 3 ए बरोबर 27. म्हणून ए बरोबर 27/3. 3 एके 3, 3 नवे 27. म्हणून ए बरोबर 9. ए ची किंमत आली 9. तर दुसऱ्या अटीनुसार, दुसरी अट काय आहे तर त्यांचा गुणाकार, 3 क्रमागत पदांचा गुणाकार 504 आहे. मग दुसऱ्या अटीनुसार ए वजा डी गुणिले ए अधिक डी बरोबर 504. मग आता ए ची किंमत आपण ठेवून देऊ. 9 वजा 1, 9 वजा डी गुणिले 9 अधिक डी बरोबर 504. आता हे 9 जे आहेत गुणिले इकडे आल्यानंतर भागिले होते. 9 वजा डी, दुसऱ्या कंसात 9 अधिक डी बरोबर 504/9. तर या दोघांचा गुणाकार आहे एकदा अधिक, पहिले पद समान आहे, फक्त मध्ये चिन्ह भिन्न आहे. तर याचा आपण गुणाकार कसा करतो तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग बरोबर. तर याला 504 ला 9 ने भाग जातो. 9 5 45 आणि 9 54. हा भाग लावला आपण, 56 आला भागाकार. आता 9 9 81. 81 वजा डी चा वर्ग बरोबर 56. आता हे 81 इकडे आले वजा होतील. वजा डी चा वर्ग बरोबर 56 वजा 81 वजा डी चा वर्ग बरोबर 56 मधून 81, म्हणजे 81 मधून 56 गेले तर 25 राहतील, वजा 25. तर दोन्ही बाजूला वजा चिन्ह आहे, म्हणजे वजा चिन्ह कॅन्सल होईल. डी वर्ग बरोबर 25. मग डी 25 कितीचा वर्ग आहे 5 चा वर्ग आहे. डी चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग. आता वर्ग हा नेहमी धन असतो, ऋण संख्येचा वर्ग सुद्धा धन असतो, धन संख्येचा वर्ग सुद्धा धन असतो. म्हणून दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन डी बरोबर अधिक वजा 5, म्हणजे डी ची किंमत धन 5 पण असू शकते आणि डी ची किंमत ऋण 5 सुद्धा असू शकते. यावरून आता ए ची किंमत मिळाली 9, आपल्याला डी ची किंमत मिळाली धन किंवा ऋण 5. यावरून 3 क्रमागत पदे ए वजा डी ए व ए अधिक डी. ए वजा डी म्हणजे 9 वजा 5, 9 आणि 9 अधिक 5, किंवा दुसरी काय येऊ शकते 9 वजा 5, दुसरी संख्या 9 आणि तिसरी संख्या 9 अधिक वजा 5. मग 9 वजा 5 किती येतील 4, 9 व
9 आणि 5 14 किंवा 9 अधिक 5 वजा वजा झाले अधिक, दुसरी संख्या 9 आणि तिसरी संख्या 9 वजा 5 बरोबर 14 9 आणि 4. 4 9 14 पहिलं पद 4 असेल, दुसरं पद 9 असेल, तिसरं पद 14 असेल किंवा पहिलं पद 14 दुसरं पद 9 आणि तिसरं पद 4 हा क्रम असू शकतो. यावरून ही पदे जी 3 क्रमागत पदे जी आहेत ती कोणती असू शकतात? 4 9 14 किंवा 14 9 4 असतील. इथेही मी तिरकी रेषा दिली, तिथे तुम्ही किंवा हा शब्द लिहू शकता. कारण आहे एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. तसेच 4 क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे. तर ती 4 पदे काढा. आणि ती 4 पदं कोणती घ्यायची ते कंसामध्ये सूचना दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे आपण घ्यायचे. समजा अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत पदे ए वजा डी, ए अधिक डी, ए अधिक 2D आहेत. त्यांनी दिलेलीच आहे, तीच आपण घ्यायची आहे. उदाहरणातील पहिल्या अटीनुसार पहिली अट काय आहे तर या 4 क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. पहिलं पद आहे ए वजा डी अधिक दुसरं पद ए, तिसरं पद ए अधिक डी आणि चौथं पद ए अधिक 2D बरोबर बेरीज किती आहे? 12 आहे. मग ए हा वजा डी आहे, हा अधिक डी आहे, कॅन्सल होईल. ए अधिक ए 2A अधिक ए 3A अधिक ए 4A, 4A अधिक 2D बरोबर 12. आता इथे सहगुणक आहे ते 2च्या पटीतले आहेत. आपण 2ने भागलं, प्रत्येकाला 2ने भागून आपल्याला समीकरण काय मिळेल तर 4A छेद 2 अधिक 2D छेद 2 बरोबर 12 छेद 2. प्रत्येकाला 2ने भागलं तर 2 दुने 4, 2A अधिक हे 2 2 कॅन्सल होतील, डी राहील फक्त बरोबर 12. हे झालं समीकरण 1. आता उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट आहे तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज किती आहे? 14 आहे. ए अधिक डी हे तिसरं पद आहे अधिक ए अधिक 2D हे चौथं पद आहे. यांची बेरीज आहे 14. मग ए अधिक ए 2A अधिक 2D आणि अधिक हा डी 3D बरोबर 14. हे झालं समीकरण 2. आता या समीकरण 1 आणि 2 मध्ये ए चा सहगुणक आहे तो समान आहे आणि चिन्हही समान आहे. म्हणून आपण यांची काय करणार आहोत? वजाबाकी करणार आहोत. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. कारण समीकरण 2 चे जे अंक आहेत ते म्हणजे 14 मोठा आहे, इकडे 6 लहान आहे, त्याच्यामुळे उत्तर काय आपल्याला मिळेल? धन मिळेल. म्हणून आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. मग आपल्याला मिळेल 2A अधिक 3D बरोबर 14 आणि 2A अधिक D बरोबर 6. तर वजाबाकी करतोय म्हणजे दुसऱ्या समीकरणाची चिन्ह जी आहेत ती बदलायची. हे अधिक 2 हे वजा 2 कॅन्सल झाले. 2 3D मधून 1D गेला, 2D राहिले बरोबर 14 तून 6 गेले 8 राहिले. म्हणून D बरोबर 8 छेद 2. म्हणून D बरोबर किती येतील? 2 चौक 8. D ची किंमत 4 आहे. आता ही समीकरण 1 मध्ये आपण ठेवायची आहे. तर D बरोबर 4 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे 2A अधिक D बरोबर 6. म्हणून 2A अधिक D ची किंमत आहे 4 बरोबर 6. म्हणून 2A बरोबर 6 हे 4 इथे आले वजा होतील, 6 वजा 4 म्हणून 2A बरोबर 6 वजा 4 2. म्हणून A बरोबर
2/2 म्हणून a बरोबर 1. आता ही 4 आता a ची किंमत मिळाली आपल्याला 1, d ची किंमत मिळाली आहे 4. त्यामुळे आपण 4 क्रमागत पद आपण काढू. a वजा d आहे पहिलं पद, मग a ची किंमत आहे 1 वजा 4 बरोबर -3. दुसरं पद आहे a च आहे, म्हणजे a ची किंमत 1 आहे, दुसरं पद आलं 1. तिसरं पद a अधिक d, मग 1 अधिक 3 1 अधिक d ची किंमत 4, 1 अधिक 4 5 आणि a अधिक 2d. a ची किंमत 1 अधिक d ची किंमत 2 कंसात 4 बरोबर 1 अधिक 8 बरोबर 9. म्हणजे ती 4 क्रमागत पदे कोणती झाली? पहिलं पद -3, दुसरं पद 1, तिसरं पद 5 आणि चौथं पद 9 ही आहेत. तर इथे 9वं उदाहरण आहे. एका अंकगणिती श्रेणीचे 9वे पद 0 आहे, तर 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवा. आपल्याला दिलेलं काय आहे तर T9 बरोबर 0 दिले आहे. आपणास माहित आहे आता सूत्र पदाचं आहे, ते कुठेही बेरीज नाहीये उदाहरणामध्ये. मग आपल्याला सूत्र कोणतं वापरायचं आहे? TN वापरायचं आहे. TN बरोबर a अधिक n वजा 1 d. मग TN ची किंमत किती? 9 वजा a अधिक 9 वजा 1 d. TN ची किंमत 0 दिलेली आहे. 0 बरोबर a अधिक 8 d. ही किंमत आपण या साईडला घेतली, a अधिक 8d बरोबर 0. तर हे 8d आहेत, तर आपण त्याचं पक्षांतर करून घेऊ. a बरोबर -8d. हे आपल्याला समीकरण 1 मिळालं. a बरोबर -8d म्हणजे a ची किंमत मिळाली. आता आपण सूत्रावरून या श्रेणीतलं 29वं पद काढू. Tn बरोबर a अधिक n वजा 1 d. 29वं पद म्हणजे n ची किंमत 29 बरोबर a अधिक 29 वजा 1 गुणिले d. T29 बरोबर a ची किंमत किती आली आपल्याला? वजा 8 आलेली आहे. वजा 8d अधिक 29 वजा 1d म्हणजे किती झाले? 28d. मग T29 बरोबर 28. आता या दोघांची चिन्ह वेगळी आहेत म्हणजे वजाबाकी होईल. 28 मधून 8 गेले 20d. T29 ची किंमत आली 20d. हे झालं समीकरण 2. आता आपण कोणतं पद काढायचं आहे तर 19वं पद काढू. या सूत्रावरून या श्रेणीतील 19वे पद काढू. 19वे पद काढू. सूत्र कोणतं वापरायचंय? तेच सूत्र वापरायचं. TN बरोबर a अधिक n वजा 1 d. मग 19वं पद काढायचे म्हणजे n ची किंमत किती? 19 बरोबर a अधिक a ची किंमत वजा 8d अधिक 19वं म्हणजे 19 वजा 1 d. मग T19 बरोबर -8d अधिक 19 वजा 1 किती झाले? 18d. T19 बरोबर, तर हे दोघांची चिन्ह विरुद्ध आहेत म्हणजे वजाबाकी. 18तून 8 गेले 10, 10d. हे झालं समीकरण आपल्याला 3 मिळालं. आता T19 बरोबर किती मिळालेत आपल्याला? 20d मिळाले. 20d समीकरण 2 वरून. T29 बरोबर 20 म्हणजे 2 गुणिले 10d म्हणून T29 बरोबर 2 गुणिले 10d म्हणजे कोणाची किंमत आहे तर T19 आहे. 2 गुणिले T19 2 ने गुणतोय म्हणजेच काय आहे? ती दुप्पट आहे. किती वरून? समीकरण 3 वरून. T29 बरोबर 2 गुणिले T19. यावरून 29वे पद
हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे हे सिद्ध झाले. अशा प्रकारे हा आपला 3.3 उदाहरण संग्रह संपलेला आहे.